मंडळी, अनेकदा मूल होण्यासाठी डॉक्टरांच्या उपायांबरोबरच श्रद्धेचा सुद्धा आधार घेतला जातो. यात मग कोण या देवाला नवस करतो तर कोण त्या देवाला नवस करत असतो. पुढे त्या दाम्पत्यांना मुलं झाल्यावर वेळ येते नवस फेडण्याची. हा नवस बहुतेकदा ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार असतो. मात्र सांगलीमध्ये ज्याला मूल होत नाही अशा जोडप्यांनी नवस केला तर त्यांनी त्या बाळाला कृष्णा नदीमध्ये सोडून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा शेकडो वर्ष जुनी आहे, ज्याची सध्या सांगलीचं चर्चा सुरू आहे. काल 19 तारखेला असंच एक जोडपं नवस फेडायला गेलेलं होतं. लग्नाच्या तब्बल 21 वर्षांनंतर नवसाने मुलगा झाला. त्यामुळे नवस फेडण्यासाठी आलेल्या या जोडप्याने कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये आपल्या बाळाला ठेवलं आणि स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत नवस फेडलाय. विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून सगळीकडेच प्रचंड पाऊस सुरू आहे. यात कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णेची पातळी सुद्धा चांगलीच वाढलेली होती. मात्र असं असताना सुद्धा आंबी समाजाच्या मदतीने वाढत्या पाण्यात सुद्धा त्यांनी हा नवस पूर्ण केलाय. मंडळी, तुमच्याकडे सुद्धा अशी काही प्रथा आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभरीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.